नमस्कार 100 सावधान महाराष्ट्र मध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। ती तरुणी मूळची ठाण्यातील कोपरीत राहणारी होती। 6 महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं। ती न्यूझीलंड या देशात स्थायिक झाली होती। 5 महिन्यांची गर्भवती होती। मात्र 26 वर्षीय सोनम शेलारचा मृतदेह एका समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद अवस्थेत सापडला आणि एकच खळबळ उडाली, तिचा आणि तिच्या बाळाचा घात कुणी केला याचा अद्याप खुलासा झाला नाहीये। हा अपघात आहे की घातपात याबाबत संभ्रमही कायमच आहे। ठाण्यातील विवाहितेचा न्यूझीलंडमध्ये मृत्यू। मृत्यूभोवती संशयाचं वलय। समुद्रकिनारी अस्ताव्यस्त अवस्थेत सापडली सोनम। पतीची चौकशी सुरू, अद्याप चौकशी सुरूच। काय आहे सोनम शेलारच्या मृत्यूचं रहस्य? न्यूझीलंड एक सुंदर देश। या देशाचं नागरिकत्व मिळणं खूपच कठीण आहे। करोडपती आणि अरबपतींनाच ते दिलं जातं। क्राईम रेट या देशात नगण्य आहे। अशातच ठाण्यातील एका विवाहितेचा न्यूझीलंडमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। हा फोटो आहे सोनम शेलारचा। ती 26 वर्षांची होती। 5 महिन्यांची गर्भवती होती। 6 महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं। ठाण्यातील कोपरी परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेवक विजय साळगावकर यांची ती मुलगी होती। मग अचानक सोनमचा मृतदेह न्यूझीलंडच्या समुद्र किनाऱ्यावरती कसा सापडला असा प्रश्न आता निर्माण झालाय। 5 ते 6 महिन्यांपूर्वीच अंबरनाथ इथल्या सागर शेलार या 27 वर्षीय तरुणाशी तिचं अरेंज मॅरेज झालं होतं। लग्नानंतर सोनम आणि सागर न्यूझीलंड इथे राहायला गेले। पती सागर हा व्यवसायानं शेफ असून तो न्यूझीलंडमध्ये हॉटेल क्षेत्रात काम करतो। सोनम बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती सागरनंच वेलिंग्टन पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यानंतर न्यूझीलंड पासून 140 किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरारापा बीचवरती सुरक्षा रक्षकांना तिचा मृतदेह आढळला। त्यामुळे हा अपघाती मृत्यू आहे की घातपात याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे। सोनम 5 महिन्यांची गर्भवती होती आणि 15 नोव्हेंबर रोजी ती आपल्या पतीसह डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली होती। त्यानंतर काय झालं याची चौकशी करण्यासाठी वेलिंग्टन पोलिसांनी पती सागरला ताब्यात घेतलंय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, सोनमचे कॉल डिटेल्स, तिच्या घरचा परिसर, बीचचा परिसर याची तपासणी केली जाते। सोनम आपल्या सोनोग्राफीच्या रिपोर्टनंतर नाराज असल्याचं तिच्या नातेवाईकांकडून कळतंय। पोलीस सर्व बाबींचा विचार करून तपास करतायत। ही बातमी ठाण्यात येऊन धडकल्यानंतर कोपरी परिसरात राहणारे सोनमचे आई-वडील न्यूझीलंडमध्ये रवाना झालेत। ठाण्याच्या मुलीचा न्यूझीलंडमध्ये मृतदेह सापडल्यानं तिच्यासोबत नेमकं काय झालंय हे सांगणं कठीण होऊन बसलंय। पोलीस सोनमच्या मृत्यूचा सखोल तपास करणार का, तिचा घातपात झालाय की अपघाती मृत्यू हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे।